ग्रामपंचायत जितेचे सदस्य या ठिकाणी जनार्दनजी म्हात्रे यांचं देखील या ठिकाणी स्वागत केलं जाईल। मी या ठिकाणी विनंती करतोय आमचे संजय घरत यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे। जनार्दनजी म्हात्रे सदस्य आहेत ग्रामपंचायतीचे, त्यांचं देखील या ठिकाणी यथोचित स्वागत आपण या ठिकाणी करीत आहोत। आलेले सर्वच या ठिकाणी अतिथीगण तसेच आलेले सर्व प्रेक्षक वर्ग जे क्रिकेटवरती या ठिकाणी प्रेम करतायत। क्रिकेट म्हणजे या ठिकाणी क्रिकेट ही रायगडची पंढरी या ठिकाणी म्हणून ओळखली जाते आणि हे मैदान म्हणजे रायगड जिल्ह्यातलं एक प्रसिद्ध ठिकाण छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण स्टेडियम पेण नगरपालिका या मैदानावरती या ठिकाणी ही भव्य दिव्य शृंखलेली या ठिकाणी सुरुवात होताना संजयजी घरत यांना विनंती करतोय की आपल्या शुभास्ते आपण या ठिकाणी जनार्दन म्हात्रे यांचं स्वागत आपण या ठिकाणी करायचं आहे। यानंतर या ठिकाणी जित्यावरून आलेले सामाजिक कार्यकर्ते खरं तर अनेक वेळेला रुग्णांसाठी प्रथम उपचार आणि त्यांना सुविधा देण्याचं काम जे या ठिकाणी करीत असतात। आमचे सन्माननीय गजानन म्हात्रे रुग्णांच्या हाकेला 24 तास या ठिकाणी उपलब्ध असणारे आमचे गजानन म्हात्रे यांचं देखील या ठिकाणी स्वागत। बाकी उर्वरित मान्यवरांचं स्वागत। तत्नंतर कैलास म्हात्रे साहेबांना विनंती आहे आपण या ठिकाणी पुढे यायचं आहे, आपलं देखील या ठिकाणी स्वागत केलं जाईल। मी या ठिकाणी निशाकर घरत यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते आपण कैलासजीचं स्वागत या ठिकाणी करायचं। हा वाईट बॉल आहे, एक दोन मान्यवरांचं स्वागत होईल, बाकी उर्वरित मान्यवरांचं स्वागत पहिल्या मधल्या ब्रेकमध्ये पहिल्या इनिंग नंतर उर्वरित मान्यवरांचं स्वागत देखील आपण या ठिकाणी करणार आहोत। कैलासजी आपणास विनंती आपण पुढे येऊन आपल्या स्वागताचा आपण स्वीकार करावा। या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित असलेल्या आमच्या सुप्रियाताई लीलाधर म्हात्रे या या ठिकाणी उपस्थित आहेत, जिथे ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच आहेत त्यांचं देखील आम्ही या ठिकाणी स्वागत, त्या आयोजक जरी असल्या तरी आज त्या विद्यमान सरपंच आहेत म्हणून त्यांचं आयोजकांच्या वतीने या ठिकाणी आपण स्वागत। मी उर्वरित सर्व सर्व महिलांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते आपण ताईंचं सरपंच मॅडमचं आपण या ठिकाणी स्वागत करायचं आहे। पाहुण्यांचं स्वागत या ठिकाणी होईलच, कारण अतिथी देवो भव या महाराष्ट्राच्या उक्तीप्रमाणे मान्यवरांचं स्वागत करणं हे आपलं परम कर्तव्य आहे। तर या स्पर्धेला खऱ्या अर्थाने या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। ही स्पर्धा देखील आपल्या भेटीला आली आहे, सामना देखील या ठिकाणी सुरू झालाय, पण आज मान्यवर देखील महत्वाचे या ठिकाणी या कार्यक्रमासाठी इथे उपस्थित आहेत। मी या ठिकाणी आज या कार्यक्रमासाठी या व्यासपीठावरती उपस्थित असलेले पेण पंचायत समितीचे विद्यमान उपसभापती सन्माननीय संजयजी डंगर साहेब यांना विनंती करणार आहे की आपण या ठिकाणी या स्पर्धेला आपल्या सुमधुर वाणीतून आपण या ठिकाणी शुभेच्छा द्यायच्या आहेत, असे मी सन्माननीय संजयजी डंगर साहेबांना विनंती करतो, आपण शुभेच्छा द्या। धन्यवाद। आज फ्रेंड्स ग्रुप तर्फे अर्थातच शूरवीर शंभूराज चषक 2026 संजय घरत, निशाकर घरत, जगदीश पाटील आणि लीलाधर म्हात्रे यांच्या या फ्रेंड्सच्या तर्फे हा रजनी नाईट्सच्या स्पर्धा इथे आयोजित केलेल्या आहेत। खरं तर क्रिकेटचं सीझन आहे आणि संपूर्ण पेण तालुका क्रिकेटमध्ये हल्ली व्यस्त आहे आणि अशा या क्रिकेटरांना आपण संधी देण्यासाठी एक मोठं टुर्नामेंट घेऊन आलात आणि आताच्या गरमीच्या दिवसामध्ये नाईट टुर्नामेंट हे एक पर्वणीच आहे या खेळाडूंसाठी आणि अतिशय अप्रतिम आयोजन केलेलं आहे। स्पर्धेचा आजचा पहिला दिवस उद्घाटन दिवस आहे आणि अशा या भव्य स्पर्धांसाठी माझ्याकडून तर त्यांना शुभेच्छा असतीलच, परंतु या आयोजकांनी जी काही मेहनत घेऊन सर्व टीम एकत्र केल्या आणि सर्व खेळाडूंना इथे खेळण्याची संधी दिलेली आहे त्याबद्दल सुद्धा त्यांचं धन्यवाद देतोय आणि थांबतोय। जय श्रीराम। चिक हॅलो चिक या कार्यक्रमासाठी
ठीक आहे. या कार्यक्रमासाठी इथे उपस्थित असलेले पेण पोलीस निरीक्षक सन्माननीय संदीप बागुल सरांना विनंती करतो की आपण देखील या स्पर्धेला शुभेच्छा द्यायच्या आहेत. रायगड जिल्ह्यातील भव्य मैदान पेन तालुक्यात लाभलेलं आहे. त्याचा निश्चितच सर्व पेन तालुका त्याचा उपभोग घेत असतात. कंटिन्यू मागच्या 2 महिन्यापासून या स्पर्धा चालू आहेत. मी प्रत्येक स्पर्धा जवळपास अटेंड करत आहे. आजही या फ्रेंड्स ग्रुपने भव्य नाईट मॅचेस अरेंज केलेल्या आहेत. सर्व खेळाडूंसाठी एक मोठी पर्वणी असते असे जेव्हा आयोजक पुढे येतात. फार फार धन्यवाद. शंभूराजे चषक तुम्ही यांना असं उपलब्ध करून दिलंय आणि या मॅचेस उपलब्ध करून दिले. सर्व खेळाडूंना खरोशी टीम आणि खारपाडा टीमच्या दोन्ही टीमला खूप खूप शुभेच्छा आणि आयोजकांचे मनापासून धन्यवाद. छान टुर्नामेंट त्यांनी आयोजित केलेलं आहे. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सन्माननीय बागुल सर. आपण देखील या कार्यक्रमासाठी आले. तसेच या ठिकाणी पेण उपविभागीय पोलीस अधिकारी सन्माननीय जालिंदर नालकुल सर, आपण देखील या कार्यक्रमासाठी बहुमूल्य वेळ दिलेला आहात आणि सर्वच उपस्थित मान्यवरांचं मी या ठिकाणी मनापासून आपल्याला विनंती करतो की आपण नक्की या सामन्याचा आनंद घ्या आणि या स्पर्धेकडे आपण या ठिकाणी या सामन्याकडे वळूया. 2 समालोचक या ठिकाणी पेण तालुका आणि ज्यांनी रायगड जिल्ह्यामध्ये आपला आवाज या ठिकाणी सर्वांपर्यंत पोहोचवलेला आहे असे आमचे परमेश पाटील आणि रुपेश पाटील पेण तालुक्यामधील आहेत, परंतु रायगड जिल्ह्यात किंवा इतर कुठेही कानाकोपऱ्यात मॅचेस असल्या की त्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळतो. अशा दोनही लाडक्या समालोचनांकडे वळूया. पहिल्यांदा मायक्रोफोनवरती मी आमंत्रित करतोय आपले सर्वांचे लाडके रुपेश पाटील सर, प्लीज. थँक्यू. सुभाष टेंबे सरांना आपण ऐकत होता. उत्तम रायगड जिल्ह्यातील निवेदक आणि त्याचबरोबर सूत्रसंचालक आणि होम मिनिस्टर, सगळ्या लाडक्या बहिणींचे बाऊजी म्हणून सुप्रसिद्ध असणारे मात्र आपले सुभाजी टेंबे सरांना आपण ऐकत होतात. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजेशिव छत्रपती महाराज यांना मानाचा मुजरा करतोय. मी समालोचक रुपेश पाटील, मॅनपॉम जनवली पेन रायगड तमाम क्रीडा रसिकांचं करतोय सहर्ष स्वागत शूरवीर शंभूराजे चषक 2026 मध्ये. मॅचकडे स्कोर बोर्डवरती धावपलकावरती धावा लागल्या जातात त्या 10 धावा. 3 स्कोर बोर्ड मात्र चौकार पाहायला मिळाला. गेम ऑन झाला थोडासा उशिरा, पण थेट कार्यक्रम मात्र पाहायला मिळेल. दमदार आणि रुबाबदार या स्पर्धेची चर्चा होताना मात्र पाहायला मिळाली. ही नावं मात्र तुम्हाला घुमताना पाहायला मिळतील आपल्याला. ज्या पद्धतीनं आपण पाहायला गेलं स्पर्धेला झाली प्राप्त करून दिली आहे. अलंग कार्पेट खेळून काढला ऑन साईडला, आडव्या बटना मात्र दिशा दिली. बॅकवर्ड रिझन मध्ये क्षेत्ररक्षक काय तिथे पकडल्या. दुसरीचा प्रयत्न केला जाते. होय, केले प्रयत्न यशस्वी होताना मात्र पाहायला मिळतात. रनिंग बिटवीन द विकेट चप्पल आहेत या विकेटवरती निमिष सातत्याने पाहायला गेले. फलंदाज स्वप्नील भुईर आणि त्याचबरोबर त्याच्या समवेत अनुरुद्ध ठाकूर. हॅलो. खारपाडा दुश्मी ग्रामपंचायतीचे सदस्य हिरामणजी घरत यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती यायचंय. तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले ऍडव्होकेट सूरज पाटील यांना देखील विनंती आहे आपण मंचावरती येऊन आपण या ठिकाणी इथे आसनस्थ व्हायचंय. तसेच पेण भारतीय जनता पार्टी आयटी सेलचे अध्यक्ष सन्माननीय महेशजी भिकावले यांना देखील विनंती आहे की आपण देखील स्टेजवरती येऊन आपण आसनस्थ व्हायचंय. थँक्यू. षटक क्रमांक दुसरा. पहिल्या बॉलवरती चौकात आणि दुसऱ्या बॉलवरती सेकंड. 2 धावा आल्यात. 6 धावा 2 बॉलवरती आल्यात. हो, घुटला टेक तमाशा देख, काय फटका सजवलाय. फ्लॅट टेक घुंगरू शॉट छनन चुम 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 करत बॉसी मरेशा पार 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 4 चौका. धावपलकावरती धावा 6 मात्र इथे पाहायला मिळतात. अप्रतिम मात्र स्पर्धा आणि अप्रतिम स्पर्धेला रात्रीचा आपण पाहायला गेलं तर बडा पंच भी बडा. आणखी क्लास ब्लॉक होलचा बॉल अप्रतिम इथे मात्र पाहायला मिळाला. त्याचबरोबर थ्रो केले गेले. एक सिंगलला मात्र प्राधान्य दिले गेले. सिंगल नंतर धावपलकावरती धावा मात्र पाहायला मिळतात इथे 17 स्कोर बोर्ड. खूप छान पद्धतीने मात्र या सजावट या मैदानाची एक ऐतिहासिक ओळख राहिली गेलेली आहे रायगड जिल्ह्यामध्ये. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरी आणि पाहायला गेलं तर या मैदानाच्या
प्रीतमताई पाटील आणि त्याचबरोबर पाहिलं गेलं तर पेण नगर परिषदेने घेतलेली दखल आणि त्याचबरोबर अगदी रायगड जिल्ह्यातील एकमेव असं मैदान ग्रासबारा तुम्हाला मात्र पाहायला मिळते. इथे लेडीज क्रिकेटचेही धडे घेतले जातात. पेण तालुका म्हटल्यानंतर अगदी गणपती बाप्पाचं माहेरघर अखाती देशांपर्यंत मात्र याच पेण तालुक्यातून मात्र गणपती बाप्पा इथून मात्र विराजमान होताना मात्र पाहायला मिळतात. आणि अशी गणपती बाप्पाची ओळख असणारा पेण तालुका आता नगरीमध्ये ही स्पर्धा संपन्न होताना पाहायला मिळते. खूप छान इथे मात्र बॉल तोचपर्यंत मात्र पाहायला गेलं तर एक धाव इथे मात्र येताना पाहायला मिळेल. 18 धावा धावफलकावरती तमाम क्रीडा रसिक उपस्थित आहेत. आपण पाहायला गेलं तर कार्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून ज्यांची ओळख राहिली गेलेली त्या उपस्थिती मात्र पाहायला मिळतात. त्याचबरोबर आदरणीय आमचे ललित दादा पाटील भारतीय जनता पार्टीचे नेते आणि त्याचबरोबर पेण तालुक्याचे भविष्य म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांच्या शुभ हस्ते मात्र हा उद्घाटन सोहळा संपन्न होताना मात्र पाहायला मिळालं. या ठिकाणी 2 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय. 2 षटकानंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 9.00च्या सरासरीनं 19 धावफलकावरती. नुकताच ज्यांचं इथे आगमन झालेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी खारपाड्याचे आमचे कैलासजी रुठे यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करीत आहोत. आज या ठिकाणी या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी प्रमुख पाहुणे ज्यांच्या शुभास्ते आपण या ठिकाणी या स्पर्धेचं उद्घाटन केलं ते म्हणजे पेण उपविभागीय पोलीस अधिकारी डीवायएसपी साहेब जालिंदर नालकुल साहेब, पेण पोलीस निरीक्षक सन्मान्य संदीपजी बागुल सर यांची उपस्थिती या ठिकाणी लाभली होती. आणि कामानिमित्त ते आता पुढील कामानिमित्त इथून निघतायत, आपली रजा घेत आहेत, पण आपण वेळ दिलात त्याबद्दल आयोजकांच्या वतीनं आपले सदस्य आभार. कंटिन्यू रुपेश पाटील. आदर सत्कार सन्मान हा महाराष्ट्राची संस्कृती आणि खास करून पेण तालुक्यामध्ये माणसाला माणसं जोडणारी ही सगळी मात्र मंडळी आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या नावाचा उल्लेख केला जाईल. दमदार स्पर्धेचं उत्तम उदाहरण इथे मात्र पाहायला मिळते. शूरवीर शंभूराजे चषक. उंच बांधा, धिप्पाड छाती, रुबाब देखणे, बुरल घालती असे आमचे राजे शंभूराजे. स्लाइडली आउटसाइड ऑफ स्टंप डिलिव्हरी, थोडासा दुर्वट ठेवण्याचा प्रयत्न प्रीतम पाटील आमचे पंच. अगदी अनेक स्पर्धांमध्ये यांनाही आपण पाहत असतो. व्हाईट बॉलचा निर्णय तिथे मात्र येताना पाहायला मिळतोय. अतिरिक्त धावफलकावरती येताना पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती क्रमांक 3चा षटक इथे मात्र घेऊन येतील श्रीयोग बेकावडे. नेक्स्ट मॅच आपण लगेच तयार राहायचं आहे. बोरगाव आणि गावदेवी वरेडी. हो क्लास आणि त्याच प्रमाणे पाहायला गेलं तर अडवण्याचा प्रयत्न क्लास तिथे मात्र पाहायला मिळाला. टायमिंग प्रॉपर जुळलं गेलं नाही, प्रॉपर हिट होताना पाहायला मिळालं नाही. बाकवटीचं काऊ कॉर्नरला मात्र तिथे खेळायचं होता, मिड ऑफ मध्ये ऑफ ड्राईव्ह करायचं होतं, परंतु तिथे मात्र पाहायला गेलं तर तेवढं दर्जेदार क्षेत्ररक्षण प्रणय वलंकर हे तिथे होते. अडवला गेलाय, धावा मात्र घेतल्या गेल्यात 1 आणि या एका धावेने धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 21 धावा. जिथे प्रीमियर लीग मध्ये मात्र या खेळाडूंचं नेहमीच आपल्याला मात्र बोलबाला मात्र पाहायला मिळालाय. तीच खेळाडू या दोन्ही टीम मधून गिरकी घेतली, फिरकी घेतली, फाईल मध्ये खेळण्याचा प्रयत्न. अगदी पाहायला गेलं तर डीप मध्ये क्षेत्ररक्षक काय तिथे प्रोटेक्ट केलंय बॉलला. रोहित पवार आहे तिथे. टाळ्यांचा गडगडाट पहिल्याच मॅच मध्ये परमेश पाटील सर पाहायला गेला तर ही पेण तालुक्या क्रिकेटची ओळख राहिली गेली ना. रायगड जिल्ह्यातील एक अगदी सुशिक्षित आणि त्याचबरोबर पाहायला गेलं तर या तालुक्याची ओळख राहिली गेलेली आहे. भाताचं कोठार म्हणून सध्या पेण तालुक्याकडेही पाहिलं जातं, तसं रायगड जिल्ह्याला मात्र पाहायला गेलं. राजेश्वर छत्रपती महाराजांच्या पावन पुण्यभूमीने मात्र हा पदस्पर्शाने पावन झालेला पेण तालुका. हा क्लास इथे मात्र पाहायला मिळाला. बॅकवर्ड रिझन मध्ये ठासून ठोकून बॉल ठिकाणावरती नेलाय. आवाज आलाय कन 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 कणकडीत. हा येतो आहे षटकार. पुढचा बॉल लोअर फुल टॉस, परंतु इथे तोफा होता, तोफ्याला कबूल केला नाही. अगदी सोस्त्यामध्ये मात्र हा बॉल आले गेलेला आहे. पंच कळवत आहेत इथे पाहायला गेला तर दोन्ही पंच एकत्र येताना पाहायला मिळतात. तिसऱ्या पंचांची मागणी इथे मात्र केली. बॅटिंग टीम यस डेफिनेटली रेफर केला जाईल. बॅटिंग टीम न मात्र हा DRS ची मागणी इथे मात्र केलेली आहे.
त्याची परिपूर्ण मात्र शहानिशा केली जाईल. प्रशांतजी बावेंडेकर सर इथे मात्र उपस्थित आहेत. तिसरे पंचांच्या भूमिकेमध्ये साईप्रीत लाईव्ह टेक्निकल टीम परिपूर्ण कार्यरत असताना मात्र पाहायला मिळतोय स्क्रीनवरती चेक केला जातोय. फेल डिलिव्हरी कदाचित हा लँड होत होता का तशी काही शहानिशा. चला एकत्र येऊ नका. तुम्हाला इथून 3 ओव्हर नंतर ड्रीम ब्रेक 40 सेकंदाचा दिला जाईल. नेक्स्ट मॅच शरणा 11 मोरिया बोरगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये गावदेवी वरेडी. आणखी आजच्या रात्रीतील हॉट मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. चालू मॅच सामना पाहायला मिळते आपल्याला. खारपाडा 11 खारपाडा त्यांच्या विरोधामध्ये स्वर्गीय वाई जाधव 11 चिंतामणी मुंगोशी टीम. दोन्ही दादा टीम पेन तालुक्यातील एकमेकांच्या विरोधामध्ये लढताना पाहायला मिळतात. अनिरुद्ध आपल्याला पाहायला मिळतात. गॅप शोधून काढली आहे. पाहिला गेला तर अगदी सुईमध्ये धागा ओवावाना त्याच पद्धतीने मात्र गॅप शोधून काढली आहे. बॉल चाललाय टप्पा 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 सीमारेषा पार 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 4 चौका. .33 आणि स्कोर बोर्ड गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. सुयोग योग जुळवून आणतील का? विकेट घेण्याचा वाव आणखी एक चांगला. इथून शपल होऊन खेळले होते थोडासा वाईट लाईन वरती आणि गोलंदाजानेही गोलंदाजी करत असताना जागा बनवली गेली. ही खासियत आहे. क्लास इथे मात्र पाहायला मिळाला. गोलंदाजीचा लेग बायच्या स्वरूपामध्ये एक सिंगल मात्र येताना पाहायला मिळाली. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकानंतर धावपलकावरती धावा लागल्या जातात त्या 34 धावा. 12वा खेळाडूच जाईल पाणी घेऊन कृपया लक्षात घ्या. आणि जर का इथून टॉस साठी 2 कॅप्टन पैकी पहिला कॅप्टन उपस्थित असेल आणि पहिला बॉल पडला तर त्या कॅप्टनला टॉस विन दिला जाईल. त्यामुळे दोन्ही कॅप्टनना विनंती असेल की टॉस साठी या. शरणा 11 मोरिया बोरगाव आणि गावदेवी वरेडी. चला 12वाच खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मधून जाईल आणि खेळाडू कक्ष जिथे बनवला तिथे 11च खेळाडू बसतील. त्याच्यापैकी एकही खेळाडू आम्हाला आढळला तर तुम्हाला मात्र पॅनलाइज केलं जाईल. याची कृपया दक्षता घ्या. 12वा खेळाडू नाही आहे तो. 12वा खेळाडू चला बाहेर या. आपण बाहेर यायचंय. चला 12वाचा राकेश तुम्ही जायचं आतमध्ये. या काही मेसेज असेल ते 12वा खेळाडूकडे पाठवा. म्हणून तर 12वा खेळाडू नेहमीच परमेश पाटील सर महत्वाचा राहिलाय. रणनीती आखणारा आपल्या टीमचा मंत्र घेऊन जाणारा. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकानंतर 34 धावा धावपलकावरती. 12 बॉलमध्ये 21 धावांवरती खेळताना पाहायला मिळतात आपल्याला. स्वप्नील भुईरनं मात्र चांगली फलंदाजी केली आहे आणि 6 बॉलमध्ये 10 धावांवरती खेळताना पाहायला मिळतात अनिरुद्ध. आणि बॅटिंग करत असताना टीम खारपाडा 11 खारपाडा आतापर्यंत 3 षटकांच्या समाप्तीनंतर 34 धावांवरती आपल्याला पाहायला मिळतोय. आलेल्या मान्यवरांचं स्वागत आपण करूया. या कार्यक्रमासाठी खारपाड्याचे सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत. हिरामणजी घरत यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. मी या ठिकाणी विनंती करतो, आमचे संजय घरत यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते आपण या ठिकाणी त्यांचं स्वागत करायचं आहे. निशागर घरत आपण देखील त्यांच्या समवेत आपण जायचं आहे. जास्त वेळ घेऊ नका प्लीज. सामना चालू करा. यस सर. या ठिकाणी हिरामणजी घरत ग्रामपंचायत सदस्य खारपाडा यांचं देखील या ठिकाणी स्वागत करीत आहोत. तदनंतर पुढचं स्वागत आपण लगेच या ठिकाणी घेणार आहोत. ते म्हणजे कैलासजी रुठे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील स्वागत केलं जाईल. मी या ठिकाणी संजय घरत आणि निशागर घरत यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. अंतिम षटक आणि अंतिम षटकाला सुरुवात झाली आहे. टार्गेट सेट करणारा आज षटक इथे मात्र पाहायला मिळतोय. थोडस बाहेर आपण पाहायला गेला तर आणि चांगली रणनीती. नो बॉलचा इशारा पंचांचा येताना मात्र पाहायला मिळतोय. म्हणजे या इनिंग मधील पहिला निकेत नो बॉल. निकेत पाटील आमचे राव्याचे गुणलेखक म्हणून आपल्या समवेत जोडले गेलेले आहेत. त्यांना गुणलेखक व्हायचा होता नाहीतर शिक्षक झाले असते. एवढा चांगला अक्षर त्यांचा आपल्याला पाहायला मिळतोय इथे. साईप्रीत लाईव्ह टेक्निकल टीम आणि पेन तालुक्याचा बुलंद आवाज परमेश पाटील सर. हो हो काय क्लास. निहारलंय पारखलंय ओळखलंय तत्पर सत्वर उत्तर देत बॉल सीमा रेषा पार षटकार. थँक्यू डीजे. या ठिकाणी काय- कार्यक्रमाला इथे उपस्थित असलेले आमचे सन्माननीय
रवींद्र म्हात्रे यांना विनंती आहे आपण पुढे या. सन्माननीय रवींद्र म्हात्रे यांचं देखील या ठिकाणी स्वागत केलं जाईल. मी पुन्हा एकदा विनंती करतो, लीलाधर म्हात्रे यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते आपण एक पुढील स्वागत आपण इथे घ्यायचं आहे. रवींद्र म्हात्रे साहेबांचं स्वागत आपण पुढे जाऊन त्या ठिकाणी आपल्या स्वागताचा आपण स्वीकार करा. धन्यवाद. थँक्यू. ओव्हर टू कॉम्बॉक्स. बायकर मॅन म्हणून ओळख राहिली गेलेली आहे स्वप्नील भोईर. काय चपलता आहे ना पहा तिथे. एकेला दुहेरीमध्ये रूपांतरित केलं. लेग बाईज की 2 धावा इथे त्या मात्र पाहायला मिळाल्या. धावपलकावरती धावा लागल्या जातात त्या 44 धावा. ड्रेस कोड कंपल्सरी असेल. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेस कोड. नाहीतर आयोजकांना भेटून आपण चर्चा करू शकता. हो क्लास आहे ना या खेळाडूकडे. नजाकता सौंदर्य ताकद सगळ्यांचा परफेक्ट मिलाप. बॉल सीमा रेषा पार. हा येतोय शूरवीर शंभूराजे चषक 2026 मधील क्लासिकल स्वप्नील भोईरच्या बॅट मधून षटकार. आणि या षटकारानंतर 50 धावा सांघिक होताना मात्र पाहायला मिळत आहेत. बॅटिंग करत असताना टीम खारपाडा 11 खारपाडा टीम. खूप छान इथे आपण पाहायला गेलं तर बॅटिंग केली आहे स्वप्नील भुईरनं. बोलबाला राहिला या खेळाडूचा. बॉल फटका फसलाय तिथे. झेल होईल का की अंतर मिळालं अंतर कापलं जाईल. बरीचशी चर्चा होई आणि बॉल निघालाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पंच कळत आहेत आम्हाला. हा येतोय षटकार की चौकार. निर्णय आला नाही. पूर्ण हात वरती पंचांचे झालेले नाही आहेत. षटकार की चेक करायचं आहे. षटकार. डेफिनेटली हा षटकार आलाय. क्लास आणि क्लासिकल बोलबाला इथे मात्र पाहायला मिळतोय. पेण नगरपालिकेच्या मैदानामध्ये मात्र स्वप्नील भोईरच्या नावाचा बोलबाला. खेळाडू कक्ष जिथे बनवलाय त्या खेळाडू कक्षामध्ये जर का खेळाडू आढळले नाहीत तर बॅटिंग करणारी टीम तर तुम्हाला पेनल्टी दिली जाईल. 11 तर 11 खेळाडू कक्षामध्ये बसायचं आहे. प्रेक्षकांनी तिथून उठायचं आहे. क्लास आणखी एक अलॉंग द कार्पेट मैदानाला गुदगुल्या करत बॉल निघून चाललाय. टप्पा 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 सीमा रेषा पार पार पार. 4 चौकार. बॅटिंग करणारी टीम फलंदाज खूप छान पद्धतीने 43 धावा 17 बॉल मध्ये 7 धावांची गरज. अर्धशतकी वैयक्तिक कंप्लीट करतील का. एक बाईक त्यांच्या नावावरती आहे स्वर्गीय पिंट्या दादा चषकामध्ये. याने मात्र खारपाडा 11 खारपाडा टीमचा मात्र खेळाडू स्वप्नील भोईरनं मात्र कमावली आहे. वाईड बॉलचा निर्णय इथे आलाय. अतिरिक्त धावफलकावरती मात्र लागली जाईल. 62 धावा धावफलकावरती लागल्या जातात. पहिल्याच इनिंग मध्ये अगदी तोबा धावा फावड्याने ओढल्या जातात. बॅटकट ओके. पंचांनी मात्र हा आपण पाहायला गेलं तर निर्णय मागे घेतलाय. वाईड बॉल नाही आहे म्हणजे इथून हा बॉल फेर डिलिव्हरी पाहायला मिळाली. म्हणजे 1 धाव मात्र मायनस केली जाईल. धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 61 धावा विजयासाठी 62 धावांची गरज. तुम्ही पाहताय न्याहारताय एक दमदार स्पर्धा. या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय आदरणीय निशाकर गरज साहेब सदस्य दुष्मी ग्रामपंचायत चे आपल्याला पाहायला मिळतात. आदरणीय संजयजी गरज साहेब, लीलाधरजी म्हात्रे साहेब, जगदीशजी पाटील साहेब. ही नावं 4 लक्षात ठेवा. एका ड्रेस कोड मध्ये तुम्हाला वावरताना मात्र मंचावरती पाहायला मिळतील. या पेण तालुक्यातील दमदार आयोजक म्हणून यांची ओळख राहील आणि ती नावं आहेत आदरणीय निशाकर गरज साहेब, संजयजी गरज साहेब, लीलाधर म्हात्रे साहेब आणि जगदीशजी पाटील साहेब. टॉस घेतला जाईल. टॉस साठी दोन्ही टीमला विनंती करेन की या गावदेवी वरेडी आणि त्यांच्या विरोधामध्ये शरणा 11 मोरिया बोरगाव टीम. दोन्ही त्या टीमच्या कॅप्टन विनंती करेन टॉस साठी यायचं आहे. या टॉस साठी मी आमंत्रित करतोय जिथे ग्रामपंचायतीच्या सरपंच आमच्या म्हात्रेताईंना विनंती आहे की आपण या ठिकाणी पुढे यायचं आहे. जिथे ग्रामपंचायतीच्या सदस्य आणि सर्वच आमच्या महिला पदाधिकारी त्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांकडे टॉस बॉक्स कडे यायचंय. ऍडव्होकेट पुष्कर मोकल सरांना विनंती आहे आपण स्टेजवरती यायचंय. ताई टॉस साठी टॉस बॉक्स कडे आपण या ठिकाणी या.
हॅलो, इथे टॉस केला जातोय नेक्स्ट मॅचचा वरडी विरुद्ध मोरिया बोरगाव यांच्यामध्ये या ठिकाणी पुढील सामन्याचा टॉस या ठिकाणी केला जातो. आमच्या सुप्रियाताई जेथे ग्रामपंचायतीच्या सरपंच आहेत, सुप्रिया लीलाधर म्हात्रे यांच्या हस्ते या ठिकाणी टॉस केला जाते. त्यांच्याबरोबर सगळ्याच महिला आहेत. ताई तुम्ही सुद्धा इथे यायचं आहे. आणि टॉस कॉल कोण करतोय? येस, वरडी संघाकडून या ठिकाणी कॉल केला जातोय. बघूया काय होतंय. ताई टॉस उडवायचा आहे. हेड मागितलाय आणि येतोय मात्र टेल. येस, मोरिया बोरगाव संघाने इथे नाणेफेक जिंकलेला आहे. काय निर्णय असेल आपला? क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण. यस, फिल्डिंगचा निर्णय घेतलेला आहे. 4 षटकांचा सामना आहे आणि आपल्या समोर वरडी संघासारखा एक बलाढ्य संघ आपल्या समोर देखील या ठिकाणी असणार आहे. कशी रणनीती, काय प्लॅनिंग असेल आपला, काय सांगाल? कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. वरळी संघ सुद्धा खूप चांगला खेळत आहे. येस, आज या ठिकाणी खरं तर मोरिया बोरगाव संघ या मैदानावरती अनेक वेळेला खेळलाय, पण प्रकाश झोतामध्ये काय अनुभव आहे आपला या मैदानावरचा? प्रकाश जोता त्या आधी सुद्धा खेळलेलो आहोत आणि मनसे चषक म्हणजे 2 वर्षापूर्वी आम्ही नंबर मारला. येस, मनसे चषकामध्ये 2 वर्षापूर्वी त्यांनी नंबर मारलाय. वरडीचे कॅप्टन आमच्या सोबत आहेत. बॅटिंग करायचे, काय सांगाल दादा? काय नाही, आम्ही चांगला खेळण्याचा प्रयत्न करू. या 4 षटकांचा सामना कितीपर्यंत मजल माराल? 60-65 करण्याचा प्रयत्न करू. येस, नक्कीच चांगला आहे. आणि खरं तर मोरिया बोरगाव संघ ज्यांनी इथे या मैदानाचा एक चांगला त्यांना देखील अनुभव आहे. आपला काय अनुभव सांगाल या मैदानावरचा? हो, खरंच बोलायला गेलं तर चांगलं संघ आहे मोरगाव बोरगाव. बघू, चांगलं खेळण्याचा प्रयत्न करू. बरं, आयोजनामध्ये काय सांगशील? आजचं आयोजन काय, कसं वाटतंय? आयोजन तर खूप चांगलं आहे. बघू आता खेळायला मजा येईल. येस, धन्यवाद. शुभेच्छा असतील दोनही टीमला. समोरचा मॅच आपल्याला या ठिकाणी आपल्या भेटीला येतोय, मोरिया बोरगाव विरुद्ध वरडी. तत्पूर्वी चालू असलेला सामना आपण बघणार आहोत. एक मोठी बलाढ्य धावसंख्या या ठिकाणी गोळा केलेली आहे खारपाडा टीमने. कशा पद्धतीने उत्तर देतोय मुंगोशी संघ आपण बघणार आहोत. वळूया कॉम्बॉक्स मध्ये आवाज ऐकायला मिळणार आहे, ज्यांनी खरं तर सर्वांच्याच गळ्यामधील एक ताईत आपण बघतो या क्रिकेटच्या पटलावरती. ते म्हणजे आमचे परवेश पाटील सर, यांच्याकडे आपण वळूया. धन्यवाद, थँक्यू. येस, थँक्यू सुभाषजी टेंबे आणि त्याच बरोबरीने रुपेश पाटील यांचा आवाज खरं तर आपण ऐकतोय. शूरवीर शंभूराजे चषक 2026 हे खरं तर पहिलं पर्व या ठिकाणी आपण पाहतोय आणि या पहिल्या पर्वातील हा पहिला सामना प्रेक्षकांच्या भेटीस आलाय. पहिल्या षटकासाठी गोलंदाज अतुल खरात. पहिल्या इनिंगचा जर का आपण विचार केला तर टार्गेट सेट झालाय 62. बॅटिंग करत असताना टीम खारपाड आणि त्यांच्या अगेन्स्ट मुंगोशी अशी फाईट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. स्वर्गीय भाई जाधव 11, चिंतामणी मुंगोशी आणि त्यांच्या विरोधात खारपाडा 11. स्ट्राईक गोलंदाज अतुल घरतचा चेंडू फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. इट्स अ फर्स्ट विकेट डाऊन. फलंदाज प्रणय वलनकर बॅक टू द पॅव्हलियन. येस, थँक्यू. सन्माननीय ॲडव्होकेट पुष्कर मोकल साहेब, सन्माननीय संकेत कटके आणि नाना दलवी साहेबांना आमची विनंती असेल आपण मुख्य अतिथी मंचकावरती यावं. खरं तर ह्या स्पर्धेची आतुरता सर्वांनाच होती आणि आज खरं तर या स्पर्धेचा पहिला दिवस आपण पाहतोय. पेनचं हे ऐतिहासिक क्रीडांगण आज पेन नगरीमध्ये शूरवीर शंभूराजे चषक 2026 हे पहिलं पर्व आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल अतुल घरातला आपण जरूर पाहतोय. नेक्स्ट बॉल लॉफ करण्याचा प्रयत्न, आणखीन एक धक्का. रोहित पवार सारखा विस्फोटक खेळाडू बॅक टू द पॅव्हलियन. आदरणीय हिरामन घरत साहेबांकडून विकेट हॅट्रिक साठी
पहा गोलंदाजाला तब्बल 1,000 रुपयाचं पारितोषिक आणि प्रत्येक सिक्सरसाठी आदरणीय पुष्कर मोकल साहेबांकडून 100 रुपीजचं कॅश प्राइज या ठिकाणी आपण खेळाडूला देणार आहोत. पहिली लढत मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहतोय टार्गेटचा विचार केला तर 62 करायचे आहेत दुसऱ्या सत्रामध्ये, परंतु महत्वाचे 2 खेळाडू कोणत्या प्रकारची रन्स न जमा करता अगदी शून्यावरती बाद झाले. प्रणय वलनकर आणि तदनंतर तिसऱ्या क्रमांकावरती आलेला खेळाडू रोहित पवारला आपण पाहिलं 2 धक्के पहिल्याच ओव्हरमध्ये. नेक्स्ट बॉल ड्राईव्ह लेंथवरती चेंडू होता, त्या ठिकाणी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बॅटची कडा कदाचित त्या ठिकाणी लागली असेल. रन्स येईल एक सिंगल. अर्थातच श्री गणेशा सेकंड इनिंगचा होत असताना खरं तर आपण पाहतोय नेक्स्ट मॅच फार मजा येईल. मोरिया 11 बोरगाव आणि त्यांच्या विरोधात हमरापूर विभागातील एक ताकदवर संघ गावदेवी वरेडी. इट्स अ बिग फाईट. नॉकआउट स्टेज प्रीतम क्रीडांगणाचा जर का आपण विचार केला तर रायगडात सर्वाधिक प्रेक्षक जर का कुठे येत असतील तर पेनच्या या ऐतिहासिक क्रीडांगणावरती, अर्थातच छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, पेन नगरपालिकेचं हे ऐतिहासिक क्रीडांगण. क्रिकेटचे भगवान सर सचिन रमेश तेंडुलकर खर तर यांच्या शुभ हस्ते ज्या मैदानाचा भव्य दिव्य उद्घाटन समारंभ सोहळा संपन्न झाला आणि तदनंतर हे ऐतिहासिक क्रीडांगण आपण पाहतोय. फ्लड लाईट्स, अर्थातच रजनी क्रिकेट म्हटलं की टेनिस बॉल क्रिकेटमध्ये फार मजा येतोय. येणारे 5 रात्रीत भरपूर मजा येईल. नेक्स्ट बॉल लेट करण्याचा प्रयत्न, शॉट थर्डमॅन कडे, चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी असेल, चेंडूला फील करण्याचा प्रयत्न. रन्स मिळेल एक सिंगल. पण सिंगल डबल्सने फार काही परिणाम पडणार नाहीये मॅच वरती. 62 रन्स जर का तुम्हाला चेस करायचे असतील तर तुम्हाला षटकार किंबहुना तुम्हाला चौकार मारावे लागतील. आउटफील्ड कमालीची फास्ट, ग्रीन ग्रासचे मैदान, पाटा विकेट आणि रात्रीचं क्रिकेट. ज्याप्रमाणे पहिल्या सत्रामध्ये खारपाडा 11 टीम कडून बॅटिंग झाली, तुम्हाला जर का प्रत्युत्तर द्यायचं असेल तर गोलंदाजाला तुम्हाला रिमांड वरती घ्यावं लागेल. प्रत्येक गोलंदाजावरती तुम्हाला आक्रमण करावं लागेल. नेक्स्ट बॉल खोलात टाकण्याचा प्रयत्न, इट्स अ परफेक्ट यॉर्कर. पहिल्या खरं तर ओव्हरचा खेळ संपलाय आणि तदनंतर धावसंख्या आपण स्कोर कार्ड वरती पाहतोय 2 बाद 2 रन्स. आमचे सन्माननीय बंधू या ठिकाणी दीपक दादांचं शुभ आगमन, वेलकम. उपस्थित सर्वच क्रीडा रसिकांचं, लाडक्या सर्व चाहत्यांचे खर तर शूरवीर शंभूराजे चषक 2026 च्या माध्यमातून आपण सहर्ष स्वागत करतोय. मोस्ट वेलकम, हार्दिक हार्दिक स्वागत. पहिली लढत या स्पर्धेतील आपण पाहतोय 4 षटकांचा सामना. खारपाडा 11 आणि त्यांच्या विरोधात स्वर्गीय भाई जाधव 11 चिंतामणी मुंगोशी. खर तर हे दोन्ही संघ जिते विभाग प्रीमियर लीग मध्ये आम्ही पाहिलेत हेच खेळाडू की ज्यांनी खूप चांगला खेळ जिते विभाग प्रीमियर लीग मध्ये दाखवलाय. असे खर तर सुपरस्टार खेळाडू. एक गाव 11 ही संकल्पना सध्याच्या घडीला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण पाहतोय. ग्रामीण टेनिस क्रिकेट म्हटलं की ना स्वार्थासाठी ना पैशासाठी ग्रामीण टेनिस क्रिकेट खेळलं जातं, आपल्या गावाच्या नावासाठी, गावाच्या सन्मानासाठी. आणि आज पेन तालुक्यातील सर्वच टीम्स या स्पर्धेमध्ये खेळताना तुम्हाला पाहायला मिळतील. सोनखार असेल, उरनोल असेल, तदनंतर दादर कलवा असेल, जिते असेल, राबे असेल, तर संपूर्ण हमरापूर विभाग या स्पर्धेमध्ये सामील झाला. त्याचबरोबरीने वाशी विभागातील संघ, पेन पूर्व विभाग असेल, डोलवी परिसर असेल, अशा अनेक बलाढ्य संघ येणाऱ्या 5 रात्रींमध्ये आपल्याला या मैदानावरती लढताना पाहायला मिळतील. नेक्स्ट बॉल ऑफ स्टिकच्या बाहेर राहणारा चेंडू, इट्स अ वाईट कॉल. पंचांनी जमिनीपासून हात केले समांतर आणि हा चेंडू आहे अवांतर. एक्स्ट्राचे 1 रन स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल. धावसंख्या 3 स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. इक्वेशनचा जर का आपण विचार केला तर येणारे चेंडू बाकी असतील 18 तर रन्स करायच्यात 59. खर तर हा सामना थोडा कठीण झालाय. आता मुंगोशी टीमच्या बाजूने जर का आपण विचार केला तर लावली अपील. खर तर पंचांवरती थोडा प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये खारपाड्याचे खेळाडू करतायत. परंतु प्रीतम, खारपाडा टीमचा जर का आपण विचार केला तर आपण संदीप या खेळाडूला आपण पाहतोय बरेच वर्ष खर तर लेजंड म्हणून त्यांना संबोधावं लागेल.
बरेच वर्ष क्रिकेटमध्ये ते डेडिकेशन, क्रिकेटवरती असणारं प्रेम, संदीप बद्दल चर्चा आपण जरूर करू. नेक्स्ट बॉल वेगाने टाकण्याचा प्रयत्न, लाईन आणि लेंथ कमालीची, इन स्विंग आणि आउट स्विंग, आतमध्ये येणारा हा चेंडू आपण पाहिला आणि हा डॉट बॉल आपण पाहतोय. संदीप तालुका हाफ गटामध्ये पेन तालुक्यातील खेळाडूंना जर का कोणी प्लॅटफॉर्म दिला असेल, जर का कोणी संधी उपलब्ध करून दिली असेल, तर मी आवर्जून संदीपचं नाव जरूर घेईल. आणि त्याचबरोबरीने खारपाडा टीमला गती आणि दिशा याच खेळाडूने दिली आहे. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा वाईटचा इशारा या ठिकाणी देत असताना पंचांना आपण पाहतोय. पण एक्स्ट्राचे एक रन स्कोर कार्ड मध्ये ऍड जरूर होईल, परंतु आता थोडी स्ट्रॅटर्जी बदलावी लागेल, प्लॅन बी वापरावा लागेल. चिंतामणी मुंगोशी टीमला रन्स येत नाहीयेत, पण तुम्हाला षटकार आणि चौकारांच्या शोधात जावं लागेल. ऐतिहासिक क्रीडांगण पाटा विकेट आहे आणि या पाटा विकेट वरती तुम्हाला क्लास, खर तर खूप चांगला खेळ तुम्हाला दाखवावा लागेल. एखाद्या गोलंदाजाच्या अगेन्स्ट तुम्हाला फुटवर्कचा वापर करावा लागेल, स्ट्रोक्स तुम्हाला बनवावे लागतील. नेक्स्ट बॉल गोलंदाज सनील घरात, स्विच हिटचा प्रयत्न, आधीच मन बनवलं होतं, अपील जरूर आपण पाहिली. पुन्हा एकदा पंचांवरती थोडस प्रेशर, परंतु क्वालिफाईड पंच मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. प्रशांत असेल आणि त्याचबरोबरीने सुमित पवार आणि तदनंतर या पॅनलचे हेड म्हणून जरूर आम्ही प्रीतम पाटील पेन, अर्थातच मुख्य प्रामुख्याने जर का विचार केला तर कलवे गावचे सुपुत्र आहेत, परंतु सध्या स्थितीत पेनला वास्तवण्यासाठी प्रीतम पाटील यांचं देखील आपण कौतुक करणार. नेक्स्ट बॉल लॉफ्टेड हिट, गॅप मध्ये चेंडू, एका टप्प्यावरती चेंडू निघालाय सीमा पार, हा चौकार. चर्चा होती की यांच्याकडे खूप चांगला खेळ आहे, चांगले खेळाडू आहेत, चांगले गोलंदाज आहेत, परंतु ते प्रदर्शन तो आज आणि याच्या मॅच मध्ये राहिला नाहीये. या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे पेण शहराचे अध्यक्ष आमचे पप्पू सर या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना विनंती आहे की आपण इथे मंचावरती यायचं आहे. आपलं मनपूर्वक स्वागत करीत आहोत. आपणास विनंती आहे की आपण इथे स्टेजवरती येऊन आपण आसनस्थ व्हायचं आहे. भारतीय जनता पार्टी पेण शहर अध्यक्ष. दोन षटकांचा खेळ संपलाय आणि या दोन षटकामध्ये रन्स आल्यात अवघ्या 8. 62 टार्गेट, 62 टार्गेट. मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहतो एका बाजूला खारपाडा 11 त्यांना फाईट करत असताना स्वर्गीय भाई जाधव 11, चिंतामणी मुंगोशी, अशी लढत मैदानाच्या आतमध्ये. आता येणारे षटक बाकी असतील 2, अर्थातच 12 चेंडू आणि रन्स करायचे आहेत विजयासाठी. 54, 12 चेंडू आणि 54 या ठिकाणी टार्गेट जरूर असेल. आठवण झाली युवराज सिंग यांची 2007 T20 वर्ल्ड कप, खर तर 12 चेंडू मध्ये अर्धशतक त्यांनी कंप्लीट केलं होतं. तशा प्रकारची एखादी विस्फोटक खेळी एखाद्या खेळाडूला आता करावी लागेल, परंतु हे टार्गेट अचीव्ह होईल का, ह्या धावांचा पाठलाग यशस्वीरित्या पाहायला मिळेल का. या जाऊया मैदानाकडे. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज स्वप्नील भोईर. नेक्स्ट बॉल पॉइंट क्षेत्राकडे चेंडू चाललाय. 30 सर्कल मध्ये चेंडू फील्ड केला जाईल, रन्स मिळेल. एक सिंगल, धावसंख्या 1 नी पुढे जाईल. थेंबे थेंबे तले साचे असं म्हणतात, परंतु इकडे सिंगल डब्बसने काहीच होणार नाहीये, कारण की जर का तुम्हाला मोठं टार्गेट चेस करायचं असेल तर मात्र तुम्हाला खर तर मोठ्या फटक्यांची आवश्यकता असेल.
या इनिंगचा जर का आपण विचार केला तर फक्त एक चौकार आपण पाहिला. पहिल्या ओव्हरमध्ये रन्स आले अवघ्या 2, विकेट्स गमावले 2. टीम मुंगोशी संघाने सेकंड ओव्हरचा जर का आपण विचार केला तर दुसऱ्या षटकात रन्स आल्या फक्त 6. तिसरं षटक सध्याच्या घडीला सुरू आहे आणि पहिल्या चेंडूवरती सिंगल रन जरूर आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज स्वप्नील भोईर फिरून खेळण्याचा प्रयत्न, बैठक घुटणार टेक तमाशा देख. खरं तर अशा प्रकारचा स्ट्रोक्स पाहायला मिळाला आणि काही टप्पे घेत चेंडू मात्र निघाला सीमा पार. हा चौकार. चांगला होता, चौकार जरूर मिळेल. या 4 धावेने धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. 13 रन स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. 62 टार्गेट, 62 धावांचा पाठलाग करत असताना टीम मुंगोशी संघाची धावसंख्या 13. येणारे चेंडू बाकी असतील 10. तर रन्स करायचे आहेत 49. क्रिकेटमध्ये कोणतेही टार्गेट सुरक्षित मानलं जात नाहीये, परंतु येणाऱ्या 10 चेंडूमध्ये 49 रन्स होतील का, हा मोठा प्रश्न असेल. नेक्स्ट बॉल स्वप्नील भोईर तयार होतोय. डाव्या स्टिक वरती चेंडू जरूर होता. आउटस्विंग पाहायला मिळाला. इट्स अ वाईट कॉल. एक्स्ट्राचे 1 रन स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. अर्थातच 14 रन स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. साईप्रीत लाईव्ह च्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट थेट प्रेक्षेपण अगदी घर बसल्या आपल्या स्मार्ट मोबाईल वरती टीव्ही स्क्रीन वरती या स्पर्धेचा तुम्ही आनंद घेऊ शकताय. जरूर या चॅनलला तुम्ही लाईक करा. कोला टाकण्याचा प्रयत्न, परंतु फ्रंट नो बॉल, स्ट्रेट हिट. अगदी बाणाप्रमाणे हा चेंडू निघाला समोरच्या दिशेला सीमा पार. 4+1 रन्स येतील 5. त्यावरती आलेला चौकार, अर्थातच 5 रन्सचा गिफ्ट बोनस मुंगोशी टीमला या ठिकाणी देत असताना खारपाडा टीमला जरूर आपण पाहतोय. धावसंख्या 5 ने पुढे जाईल. 19 रन्स स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. 19 ऑन दी बोर्ड. 19ला 2 धावांचा पाठलाग करत असताना मुंगोशी संघ पुन्हा एकदा खोलात टाकण्याचा प्रयत्न. फ्री बॉल जरूर आपण पाहिला. सिंगल त्या ठिकाणी जरूर मिळाली. सेकंडचा कॉल. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये, तू मै मैदानाच्या आतमध्ये कॉलिंग मध्ये गडबड. आणि फलंदाज विराज बेकावडे बॅक टू द पॅव्हलियन. खराब कॉलिंग पाहायला मिळाली. खरं तर हे प्रेशर धावांचं, हे दडपण आपण मैदानाच्या आतमध्ये जे इक्वेशन सध्याच्या घडीला जे वाढतंय, रन रेट, रिक्वायर्ड रन रेट सध्याच्या घडीला वाढतो, त्याचं ते प्रेशर मैदानाच्या आतमध्ये खरं तर आपल्याला पाहायला मिळालं. धावबादच्या स्वरूपाने खेळाडू बाद झाला. पहा, मुंगोशी टीमला विनंती आहे 12th मॅन आपण थांबायचा. नवीन खेळाडू सुयोग बेकावडे मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. तदनंतर आमच्या कॉम्बॉक्सच्या डाव्या बाजूला जर का आपण विचार केला तर गावदेवी वरेडी म्हटलं की साजन कोहली आणि आदेश कोहली ही जोडी आजच्या रात्रीमध्ये या खेळाडूंचा खेळ आपण पाहणार आहोत. कमी कालावधीमध्ये प्रसिद्ध झालेला खेळाडू वरेडीचा वंडर बॉय साजन कोहलीला आपण पाहणार आहोत. नेक्स्ट बॉल. खरं तर मोठा स्ट्रोक्स खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. डॉट बॉल पाहायला मिळाला.
निर्धाव चेंडू जरूर आपण पाहिला. गोलंदाज सज्ज होईल स्वप्नील. खूप चांगली कमालीची गोलंदाजी. खरं तर आजही तो दिवस आम्हाला आठवतोय ज्या खरं तर ऐतिहासिक मैदानावरती स्वप्नीलला आपल्या क्रिकेट करिअर मधली पहिली टू व्हीलर बाईक मिळाली. अर्थातच मुंबई गोवा नॅशनल हायवेच्या अगदी जवळ असणारं क्रीडांगण दुर्गादेवी हमरापूरचं ते ऐतिहासिक क्रीडांगण. त्या मैदानावरती आपल्या स्वप्नातील पहिली बाईक अर्थातच बायकर मॅन गोलंदाजी करत असताना स्वप्नीलला आपण पाहतोय. ते सेलिब्रेशन त्या स्पर्धेतील आणि तदनंतर प्रथम क्रमांकाची ट्रॉफी देखील खारपाडा टीम मध्ये खरं तर त्या स्पर्धेमध्ये ते चॅम्पियन राहिले होते. आणि तदनंतर संपूर्ण खारपाडा गावचा ते जल्लोष खरं तर त्या स्पर्धेमध्ये आम्ही पाहिलंय. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 21. यस परमेश पाटील सर तुम्हाला 2 मिनिटं थांबवतोय. या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पेण तालुका अध्यक्ष, एक प्रेमळ व्यक्तिमत्व, सर्वांच्या सुखदुःखामध्ये नेहमी हजेरी लावणारे सन्माननीय दयानंद भगत साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आदरणीय सन्माननीय दयानंद भगत साहेबांना विनंती आहे आपण या ठिकाणी मंचावरती येऊन या ठिकाणी आसनस्थ व्हायचंय. आपलं आयोजकांच्या वतीनं या सुरू असलेल्या शूरवीर छत्रपती संभाजीराजे चषक 2026 या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत करीत आहोत. यानंतर पुढील होणारा सामना गावदेवी वरडी विरुद्ध शरण्या 11 मोरिया बोरगाव यांच्यामध्ये पुढची लढत होईल. दोनही संघांनी जय्यत तयारीमध्ये राहायचंय. एकवीस रन्स स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळेल. टार्गेट आता भरपूर मोठं होत असताना खरं तर आपल्याला पाहायला मिळेल. अर्थातच धावांचा पाठलाग करत असताना खरं तर आघाडीचे फलंदाज लवकर बाद झाले आणि तदनंतर रिक्वायर्ड रन रेट वाढत गेला आणि ते प्रेशर मात्र तदनंतरचे येणारे खेळाडू हँडल करू शकले नाही आहेत. आणि सध्या स्थितीत जर का या सामन्याचा आपण विचार केला तर 5 चेंडू आणि 40 करायचे आहेत. अतिथी मंचकाच्या समोर खरं तर टीम मोरिया 11 बोरगाव ची आपण एंट्री होत असताना पाहतोय. नेक्स्ट बॉल वरती आणखीन एक धक्का. बॅटिंग करत असताना टीम मुंगोशी संघाला आणखीन एक खेळाडू खरं तर बाद होईल. चालू सामन्याचा जर का आपण विचार केला तर या स्पर्धेतील पहिली लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. खारपाडा 11 आणि त्यांच्या विरोधात स्वर्गीय भाई जाधव 11 चिंतामणी मुंगोशी. आदरणीय हिरामन घरात साहेबांकडून पहा पारितोषिक आहे. विकेट हॅट्रिक साठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. अंतिम षटकासाठी गोलंदाज यश मोरे. यश मोरे खरं तर उगवता हा सितारा आहे. जरूर या गोलंदाजावरती विशेष प्रेशर देखील राहणार आहे येणाऱ्या काही मॅचेस मध्ये. नेक्स्ट बॉल वरती देखील आणखीन एक विकेट. विकेट हॅट्रिकच्या आता उंबरठ्यावरती हा गोलंदाज राहणार आहे. या ठिकाणी बोरगाव गावचे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आमचे सन्माननीय पांडुरंग शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती आहे आपण मंचावरती येऊन आपण आसनस्थ व्हायचं आहे. थँक्यू. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती हे गोलंदाज असेल जरूर, परंतु नेक्स्ट बॉल अर्थातच निर्धाव चेंडू आपण पाहायला मिळाला. औपचारिकता बॅलन्स असलेल्या मॅच मध्ये आता फार काही उरलं नाहीये मुंगोशी टीम साठी. एक मिनिट सर, तिथे डोंगरीच्या दिशेने त्या ठिकाणी जे पेटवलेलं आहे, मी विनंती करेन त्या ठिकाणी वायर वगैरे त्या ठिकाणी आहेत, त्यामुळे तिथे जर कोणी असतील प्रेक्षक किंवा आमचे मित्र असतील त्यांना विनंती आहे तात्काळ ते त्या ठिकाणी बंद करा, कारण नाईट मॅचेस आहे, धूर देखील तिकडे येतोय, त्यामुळे वायर वगैरे असेल तर कृपया जरा तात्काळ त्या ठिकाणी मित्र म्हणून तुम्ही त्या ठिकाणी सहकार्य करा.
तिथे कोणी असतील त्यांना विनंती आहे माझी हात जोडून की आपण या स्पर्धेला पेण तालुक्यामधील अशा स्पर्धा या आपल्यासाठी येत असतात. तर आपल्याला विनंती आहे की जरा तिथे तात्काळ त्या ठिकाणी ती आग विझवायची आहे. आपणास विनंती करतो. थँक्यू सर. प्रेक्षकांचा देखील खूप खूप आभार. थँक्यू सो मच. अंतिम चेंडू असेल आणि या स्पर्धेतील पहिलं मेडन षटक पाहायला मिळेल का? परंतु चला नाही, या लास्ट बॉल वरती कदाचित सिंगल त्या ठिकाणी जरूर मिळेल आणि हा सामना मात्र या ठिकाणी संपलाय आणि ही लढत या ठिकाणी जिंकलाय टीम खारपाडा 11 या संघाने. वेल प्लेड बॉयज अँड हार्ड लक चिंतामणी मुंगोशी. नेक्स्ट मॅच टीम मोर्या 11 बोरगावला फाईट करेल गावदेवी वरडी. येस, लगेचच पुढच्या सामन्याकडे आपण या ठिकाणी वळणार आहोत. या स्पर्धेसाठी अनेकांच्या शुभेच्छा आल्यात, त्यांचं देखील या ठिकाणी मी मन भरून कौतुक करतो. आणि लगेच क्षणाचाही विलंब न करता शरण्य 11 मोरिया बोरगाव संघाला माझी विनंती असेल की आपण निर्णयाप्रमाणे आपण ग्राउंडमध्ये उतरायचं आहे. टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय आपण घेतलेला आहात, त्यामुळे आपण लाईन अप करून आपण ग्राउंडचा ताबा घ्या, आपल्याला विनंती असेल. तर या ठिकाणी मान्यवरांचं स्वागत आपण या ठिकाणी करणार आहोत. या ठिकाणी मी आयोजकांना विनंती करतो की या स्पर्धेसाठी इथे उपस्थित असलेले सर्व मान्यवर, खरं तर आज प्रेक्षणीय लढत आपली या ठिकाणी होणार होती. काही तांत्रिक अडचणीमुळे या ठिकाणी ती प्रेक्षणीय लढत पाहायला मिळाली नाही. ते म्हणजे पेण ॲडव्होकेट संघ या ठिकाणी होता, म्हणजे वकिलांचा एक संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार होता. यामध्ये इथे उपस्थित असलेले ॲडव्होकेट पुष्कर मोकल सर या ठिकाणी या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत. तर त्यांचं मी या ठिकाणी अर्थातच मी विनंती करतो. ॲडव्होकेट जगदीश पाटील सरांना विनंती आहे की आपण या ठिकाणी त्यांचं स्वागत करायचं आहे. आपल्या शुभास्ते ॲडव्होकेट पुष्कर मोकल सर यांचं या ठिकाणी प्रथमतः स्वागत केलं जाईल.